एकटेच आलायत? एकटेच आलायत का काय? मी म्हटलं एकटेच आलायत का, ते म्हणतात भरपूर जणी आहेत. अच्छा, जण होय, बरं 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 बरं. काका आता थोडंसं या वाद्याविषयी सांगा ना. म्हणजे हे वाद्य मूळचं कुठलं? म्हणजे सगळे काही आपली भारतीय वाद्य नाही आहेत, पाश्चिमात्य वाद्य जी जी आपल्या भारतीय संगीतात इतकी मिक्स झाले, तसं हे वाद्य मूळचं कुठलं आहे? पुढच्या गाण्याकडे जाण्याआधी जरा हे सांगा ना. ही माहिती नक्की द्यायलाच पाहिजे, लोकांना माहीत नसतं. मुळात हे वाद्य आपलं नाहीच आहे. हे आता हे वाद्य ते मेड इन जर्मनी आहे, हॉनर. आणि हे वाद्याचा शोध तिथेच लागला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या वाचनात आल्याप्रमाणे हे वाद्य जवळजवळ 250 वर्षात पूर्वीचं जुनं वाद्य हे जेव्हा शोधलं, नवीन आणलं, ते हे इतकं जुनं वाद्य आहे की जेव्हा साऊंड सिस्टीमसुद्धा नव्हती, अच्छा. तेव्हाच हे वाद्य, तेव्हा ते ह्या वाद्याचा शोध लागला. आणि तेव्हा ते लोक तेव्हाचे त्यांचे डान्स वगैरे करायचे, ते लोक ते त्या हंगेरियनकडे तेव्हाचे त्या त्या देशात जर्मनी सगळीकडे त्या लोकांनी ते वाद्याचा शोध लावल्यावरती ते वाद्य वाजवायचे. आणि त्यामुळे मोठा आवाज आहे त्याला, साऊंड नसल्यामुळे. पण मोठ्या आवाजात त्याने ही वाद्य त्यांनी सगळे एक एक टोन्स वेगळे वेगळे आहेत त्याचे. पुढे टोन्स वेगळे आहेत आणि मागे आमचे 5 बटण आहेत. आणि हा जो मी म्हटलं भाता, तर भाता आमच्या पंख्यासारखा असतो. भाता आम्ही उघडला की भाता खालून बंद होतो. आता मी भाता बंद करतोय. हा एवढा भाता मोठा आहे. ते तुम्ही हात थांबला की सूर पण थांबले. तुम्ही भाताचं ते टेक्निक आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. आता मागची 5 बटन्स आहेत, मी ती म्हटलं ती आम्ही एक प्रकारे वन मॅन शोसुद्धा करू शकतो. मागे आम्ही ह्या 5 बटनावरती कॉर्ड वाजवतो आणि त्याच्यावरती आम्ही ठेका रिदम वाजवतो. त्याचा मग त्या गाण्याच्या चालीप्रमाणे आता हा दादरा वाजवला तर केरवा पण आहे. जो ताल असेल त्याप्रमाणे, रूपक असेल तर जो ताल असेल, झपताल असेल, आता ते गाणं वाजवणार नाही. पण ते लगेच तुम्हाला असं वाटतं की हा गाणं पुढे येईल. आता ती थोडक्यात म्हणजे गोडी अपूर्णतेची असत. अरे माझ्याकडे काय बघता, मी काहीच म्हटलं नाही. हे बरं आहे, गाणं वाजवायचं नाही झालं की असं माझ्याकडे बघायचं, जणू की आज सांगतोय वाजवू नको म्हणून. मुद्दाम लोकांची अपेक्षा वाढते ना, म्हणून मुद्दाम. हे बोलताना सुद्धा माझ्याकडेच बघितलं नाही. लोकांची अपेक्षा वाढते ना, म्हणजे काय थोडक्यात तू बोलू नको, मला पुढचं गाणं वाजवत आहे हरकत नाही. किंवा तुला पण पटतंय ना की लोकांना काय, अरे मिळतंय तेवढं घ्या असं. नाही, पण हा जर का उद्देश असेल मिळते तेवढं घ्या, तर इथला हा खऱ्या अर्थाने रसिक आहे, कळलं का? अहो मागे एकदा इथे माझ्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा पटकन म्हणाले ज्यांना जमते तेवढे निघा आधी लवकर, असं झालं होतं, कळलं? पुढच्या काय शंकर जयकिशनचा विषय निघाला म्हणून पटकन तुम्हाला अगदी एक छोटीशी आठवण सांगतो. वाद्यांचा विचार या संगीतकारांनी कसा केला होता. सिनेमाचं नाव आत्ता माझ्या लक्षात नाही आहे, तर शंकर जयकिशन खरं तर काकाच जास्ती चांगल्या प्रकारे सांगू शकतील. एकेका गाण्याला त्यांनी एकेका वाद्याची अशी ओळख करून दिलेली. म्हणजे हार्मोनियमचा वापर कुठल्या गाण्यात केला आहे, तबल्याचा वापर कुठल्या गाण्यात केला आहे, व्हायोलिनचा वापर कुठल्या गाण्यात केला आहे, अशी अनेक उदाहरणं देता येतील. तर एकदा एका समारंभामध्ये अली अकबर खान साहेब ते शंकर जयकिशन साहेबांना म्हणाले की तुम्हाला सगळं संगीत कळतं, पण आमचं जे वाद्य आहे सरोद, या वाद्याचा म्हणे तुम्हाला वापर करणं जमणार नाही. तर एक म्हणतो ना आपण, एक असा डंख असतो माणसाच्या मनाला की चॅलेंज स्वीकारायचं. तर त्यावेळी ते काही बोलले नाहीत. पुढचा त्यांचा सीमा नावाचा कुठला तरी सिनेमा येणार होता, तर त्यामध्ये त्यांनी एक चाल बांधली आणि त्यांनी सांगितलं की या गाण्यामध्ये जे मॅक्झिमम काय म्हणतो आपण म्युझिक आहे ते सरोद या वाद्यावर वाजवलं जाणार आहे. तर त्यांना आधी बोलवलं अली अकबर खान साहेबांना, आणि त्यांना काही सांगितलं नव्हतं की चाल कोणी बांधले काय वगैरे. तर ती चाल ऐकलं, म्हणाले कोणी बांधलेलं आहे? ते म्हणाले शंकर जयकिशन. त्यावेळी त्यांना तो प्रसंग आठवला की अरे आपण असं बोललो होतो. म्हणजे
ज्याला म्हणतो ना की सदाबहार संगीतकार कसे असतात आपल्याकडे, की तुम्ही सांगाल ते देणारे, ते म्हणजे शंकर जयकिशन खऱ्या अर्थाने योग. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शंकर जयकिशन साहेबांचं पुढचं गाणं कुठलंही. त्या जोडीने खरंच आपण असं मान्य करावं लागतं की ह्या जोडीने राज्य केलं. हिंदी सिनेसंगीतावर ह्या जोडीने नक्कीच राज्य केलं. आणि त्यावेळी ते असे एवढे बिझी असायचे की प्रोड्युसरला एकाला सांगायचे, चल ही तुझी अस्तई घेऊन जा. एखादा आला, चल हे तुझा अंतरा घेऊन जा. असे ते तेव्हा करायचे की इतके बिझी होते ते लोक. तुम्हाला क्या, हां ये ले लो तुम्हाला, अभी इतना ही ले चलो, बाद में पूरा करते. एवढे बिझी असायचे ते दोघं जण. नाही, आणि मेंदूचा वेग काव्य समोर आल्यावर चाल देण्यासाठी, जसं संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, की चाल म्हणजे शब्द वाचतानाच ती चाल त्यांच्या डोक्यात यायची. म्हणजे पटकन, मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे, एका संगीत नाटकाच्या तालमीच्या वेळी मास्तर कृष्णराव टांग्यातनं खाली उतरले आणि बालगंधर्वांनी त्यांना शब्द दिले. अमृतसिद्धी नाटकाचे म्हणजे तालीम चालू होती त्यावेळेला मास्तर या म्हणाले, हे शब्द आहेत. तर त्यांनी असे शब्द वाचले आणि ऑर्गनला जे हरिभाऊ देशपांडे होते ते म्हणाले, हरिभाऊ जरा पांढरी चार घ्यावं, आणि त्यांनी तिथे त्यांना डायरेक्ट चाल ऐकवली होते. म्हणजे मेंदूचा वेग किती असतो माणसाच्या, ही सगळी सुरांमध्ये राहणारी माणसं आहे. शंकर जयकिशन साहेबांचं पोटलं गाणं. पुतली डोरी कौन संग बांधे, सच बतला तू नाचे किसके लिए. बोल रे कठपुतली डोरी कौन संग बांधे, सच बतला तू नाचे किसके लिए. बावरी कठपुतली डोरी कौन संग बांधे, मैं नाचूं अपने पिया के लिए. संग चलूं मैं छाया सी, वो है मेरे जादूगर में जादूगर की माया सी. ओ जान बूझ कर छेड़ के मुझको पूछे ये